आजच्या या महाराष्ट्र दिनमान या वृत्तपत्राचे वेबसाईटच्या चॅनलचे शुभारंभ करण्यासाठी आलेले आपले भारताचे ज्येष्ठ नेते श्री शरदचंद्रजी पवार, उपस्थित असलेले मान्य श्री सतेज पाटील, श्री मानसिंगराव नाईक, श्रीमती जयश्री जाधव कोल्हापूरचे आमदार, श्री व्ही पाटील राष्ट्रवादी कोल्हापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, समरजित गाडगे, आणि ज्यांनी हे वृत्तपत्र सुरुवात केली आहे ते आपले चोरमारे विजय चोरमारे आणि अजिंक्य चोरमारे आणि पुढे बसलेले सर्व उपस्थित मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आज एका नवीन वृत्तपत्राचा शुभारंभ होत आहे, महाराष्ट्र दिनमान. आणि ह्या दिनमानाच्या माध्यमातून आपण एक नवी अपेक्षा व्यक्त करू शकतो आहे की जर्नलिझममध्ये जे काय उणिवा राहिल्या आहेत त्या भरून काढून आणि वेगळी दिशा योग्य दिशा आपल्याला मिळेल अशी आपण अपेक्षा करू शकतो आहे. आपल्याला माहीतच आहे की आधुनिक जर्नलिझममध्ये आपल्या जर्मनीमध्ये वॉरच्या वेळेस मागील वॉरच्या वेळेस 1939 ते 45च्या वॉरच्यामध्ये हिटलरच्या राज्यामध्ये गोबेल्स हा एक मोठा मंत्री होता त्यांचा, आणि त्याचा हाच उद्देश होता की खऱ्याचं खोटं कसं करायचं, खोट्याचं कसं खरं करायचं, आणि लहानाचा मोठं आणि मोठ्याचं लहान अशा वेगळ्या तऱ्हेने हे गोबेल्स पॉलिसी म्हणून आपल्याला ओळखल्या जाते. आणि बरोबर त्याच्या विरोधात आज हे महाराष्ट्र दिनमान काम करणार आहे, ही एक समाधानाची गोष्ट आहे. आज आपण नेहमीच म्हणतोय की हे माध्यम आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. खऱ्या अर्थाने तो चौथा स्तंभ राहायला पाहिजे आणि देशाच्या लोकांना दिशाभूल करून आपण काम करू नये हाच त्यांचा उद्देश आहे. आणि ज्याच्यामुळे मला वाटतं त्यांच्यासारख्या महाराष्ट्र दिनमानच्या माध्यमातून आपली देशाची व्यवस्था, लोकशाही व्यवस्था निश्चित मजबूत होणार आहे आणि त्यात काही प्रश्न नाही. किंवा देशाची स्थिती ही खरी काय खोटी काय हे सांगण्यामध्ये सुद्धा ते पुढे मागे पडणार नाहीत. आणि एकंदरीतच पाहता की देशाच्या लोकांना एक योग्य दिशा देण्याचं काम ते निश्चित करत राहतील अशी अपेक्षा आपण या महाराष्ट्र दिनमानच्या माध्यमातून करू शकतो. आज हे महाराष्ट्र दिनमान कोल्हापुरात त्याची सुरुवात होत आहे, ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण असा वृत्तपत्र कोल्हापूरमध्ये सुरुवात व्हायची निश्चित आवश्यकता होती आणि ती बऱ्याच आपल्या उणिवा इथं कोल्हापुरात सुद्धा भरून काढतील, यात काही प्रश्न नाही. तर म्हणूनच आज या महाराष्ट्र दिनमानला शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्याकडून अशीच यापुढे योग्य सेवा चालू राहील अशी आशा व खात्री व्यक्त करून, आणि चोरमारे कुटुंब जे याच्यात सगळे कामाला लागलेले आहेत, अजिंक्य
डॉक्टर विजय चोरमारे वगैरे सर्व त्यांचे आजोबा, अजिंक्यचे आजोबा आणि विजय चोरमारेंचे वडील हे सगळेच या कामामध्ये आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि शेवटी जाता आता विजय चोरमारे यांना त्यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना बेस्ट विशेस आणि मेनी हॅपी रिटर्न्स हे व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.